म्हणजे याचं सांगायचं तात्पर्य आहे की प्रेम विवाहाकडे नकारात्मक पद्धतीने जो समाज बघतोय त्याला सागरजी आणि आरतीजी तुम्ही एक चांगलं उदाहरण आहात. आणि अशा उदाहरणांची आता गरज आहे. नाहीतर गोत्रपत्रिका वाचून आपण पाहिलं काल काय झालं. तर हा एक नवीन पॉईंट आहे म्हणजे बिझनेस. सगळ्यात पहिले एक आहे की ग्रीन सोल्युशन्स पर्यावरणात काम करते असं मला कळालं. मी म्हणलं पर्यावरणात तर फक्त सोशल वर्क असते, याच्यात कंपनी केली तुम्ही. कौतुक वाटलं मला. अरे म्हणलं पर्यावरणात कंपनी आणि त्याच्यात इथे येऊन बोलायला लागलेत प्लॅस्टिक संपलं पाहिजे, आपला धंदा कसं चालत. म्हणजे जितके झाड तोडतील तितकी कंपनी मोठी, जितकं प्लॅस्टिक वाढून तितकी कंपनी मोठी. पण त्यांनी 1 करोड झाड लावण्याचा संकल्प घेतलेल्या माणसाचा सन्मान केला. आता सरांचा सन्मान केला जे पर्यावरण तितकं पोटतिडकीने कार्बन क्रेडिटवर बोलले, कार्बनवर बोलले. अशा लोकांचा सन्मान करून अशी कंपनी केली. निश्चित मला ही खूप आनंदाची गोष्ट आहे. पण एक प्रॉब्लेम होतो एंटरप्रेन्योरशिप मध्ये, नवीन उद्योजकात. प्रत्येक माणसाला प्रसिद्धी पाहिजे आणि प्रत्येक माणसाला असं वाटत असतं मी सक्सेस व्हा, माझी सक्सेस स्टोरी माईकवर सांगा. मी किती संघर्ष केला, मी एका कपड्यावर आलो, मी लढलो, मी मेहनत घेतली. अरे मग दलिंदरा त्याचा फायदाही झालाय. म्हणजे सांगायचं काय, ते आपलं दुःख कशाला ग्लोरिफाय करायचं. तर पहिल्यांदा एंटरप्रेन्योर्सनी एक लक्षात ठेवा की महाराष्ट्र आणि भारत मुळातच गरीब आहे. इथला प्रत्येक जणच खेड्यातून आलेला आहे, प्रत्येक जणांनीच संघर्ष पाहिला आणि ह्या सगळ्यांनी संघर्ष पाहिला. त्याच्यातून जर काही उभा राहत आहे तर त्या आपल्या दुःखाच्या, आपल्या संघर्षाच्या ग्लोरिफिकेशन्स करू नयेत. आणि सागरजींनी ते केलं नाही. याच्यासाठी नवीन जनरेशन एंटरप्रेन्योर म्हणून मला तुमचं कौतुक वाटतं. सगळ्यात फक्त एक गोष्ट करा. सध्या महाराष्ट्रात छत्र्या उगवलेल्या आहेत पावसाळ्यातल्या, माझ्यासारख्या मोटिवेशनल स्पीकरच्या. हे काय तुम कर सकते हो, तुम बन सकते हो, असले फिल्मी डायलॉग काय तुमच्या आयुष्यात येऊ देऊ नका. आणि तुम्ही काय मोटिवेशनल स्पीकर होणार नाही. तर थोडं यश मिळालं की माणसाला वाटतं मी माझी आता सक्सेस स्टोरी सांगतो की मी किती संघर्ष केला. कारण की यश त्यालाच मिळतं ज्याला भूतकाळातला संघर्ष चर्चा करायला वेळ मिळत नाही. तर तुम्हाला तो वेळच मिळू नये की मी किती ग्राउंडवरून आलो. आणि आज तुमचा 13वा वर्धापन दिन आहे. म्हणजे तुम्ही 12 वर्षाचं एक तप पूर्ण केलंय, म्हणजे एक सायकल पूर्ण केली. आणि त्याच्यात तुम्ही नवरा बायको दोघे प्रसन्न आहेत. म्हणजे तुमचे भांडणं झाले नाही. नाही तर अर्ध्या बायका नवऱ्यालाच परेशान करू करू परेशान करतात, तुम्हाला काय जमतंय म्हणून. तर ह्याच्यात तुम्ही त्यांचा केलेला सन्मान, तुम्ही पत्नीचा केलेला सन्मान निश्चित आमच्यासाठी दिशादर्शक राहील. तुम्ही त्यांना स्टेजवर बोलवलेला सन्मान हा दिशादर्शक राहील. आणि मग अशी बोलतो ते वाक्य फार छान म्हणलं, सर मला मोटिवेशन माझ्या आईपासून आणि माझ्या वडिलांपासून मिळतंय, मला इतर मोटिवेशनची गरज नाही. तर तुम्ही एवढी घरजरी साडी घालून आलात, एवढं चेहऱ्यावर स्माईल आहे तुमच्या, हे असंच मरेपर्यंत राहावं. आणि सगळ्या मुलांना किंवा सगळ्या पालक जे कोणी असतील त्यांना एक गोष्ट मला सांगावं वाटली सागरच्या निमित्तानं की सागरजींसारखंच आपल्या मुलाला बाहेरच्या मोटिवेशनची गरज पडू नये, बाहेरच्या इन्स्पिरेशनची गरज पडू नये. घरातून जर आई वडील इन्स्पिरेशन असले तर सागर आईवडीसारखा एक टायकून तयार होतो. तर मला त्यांनी सांगितलं की आई सकाळी 5 वाजता वडील टायमिंगला जायचे, आई मेहनत करायची. मी माझ्या पाठीमागे एका भाषणात म्हणलं होतं मला इन्स्पिरेशन कुठून मिळतं, ते सकाळी 5 वाजता उठलेली माणसं आहेत जी फक्त एका वेळेच्या जेवणासाठी एवढी मदत करते. आपल्याला स्वप्नांसाठी लढायचंय. तुम्ही स्वप्नांसाठी लढत लढत इथपर्यंत आला. तुमच्या आई वडिलांना खरंच प्राऊड फील व्हायला पाहिजे. म्हणजे होत असणारच आहे. त्यांचे तर ड्रेस सेन्सच सांगतोय सगळ्यात टवटवीत कोण दिसते याच्यात तर त्यांची आई दिसते. तर त्या आईसाठी टाळा आहे की साधं सिंपल आहे ना. आपण खेड्यात पाड्यातून आलेली माणसं, डोंगरातून आलेली, मी तर डोंगरातून आलेला माणूस आहे. आपण सगळे मेहनत करत इथपर्यंत आलो. कधीच विचार केला नव्हता की AC हॉलमध्ये एवढा मोठा कार्यक्रम आपण घेऊ. तुम्ही हा कार्यक्रम घेतला आणि हा नवीन उद्योजकांना सांगितलं की आयुष्य लार्जर दॅन लाईफ कसं असतं, आपण कुठून कुठपर्यंत जातात. आणि ह्या सगळ्या प्रवासात तुम्ही तुमच्या सरांना विसरला नाही, तुम्ही ह्या प्रवासात तुमच्या मित्रांना विसरला नाही. ह्या प्रवासात तुम्ही प्रत्येक माणसाला सोबत घेतलंय. आणि ज्या कंपनीचे एम्प्लॉईज, त्या कंपनीचं कुटुंब असते, मला निश्चित वाटतं की ती कंपनी ग्लोबल लेवलला जातेच. आणि आज 13वा वर्धापन दिन आहे. मी तुम्हाला सांगतो की झेप मारा, 14वा नाही तर 15वा वर्धापन दिन. लोक नेले तुम्ही विमानाने एकदा,
मी पाहिलं ते व्हिडिओ म्हणणार माणूस विमानाला यायला लागला. आपण जरा लेट भेटलो आपल्याला नेलं असतं त्याने. ज्यामा हृदय लागतं ना मोठं, हृदय लागतं. हृदय कशाला लागतं? समोरच्याचं कौतुक करायला हृदय लागतं, समोरच्याला 1 मिनिटाचा आनंद द्यायला हृदय लागतं. तर तुमच्याकडे ते मोठं हृदय आहे. ह्या मोठ्या हृदयाने 14वा नाही तर 15वा तुमचा वर्धापन दिन न्या की दुबईत पण. 14वा नाही तर 15वा वर्धापन दिन दुबईत व्हावा. मला आमचे ते मित्र चोले इथं बसले ते व्हिडिओ मध्ये, अहो सर जरा पर्यावरणाविषयी बोला, पर्यावरणाविषयी बोला. तर त्याच्यात एवढे दिग्गज बोललेलं असताना मला असं वाटत नाही की मी पर्यावरणावर काय बोलू शकतो. पण एक गोष्ट सांगू शकतो की तुम्ही काय मोटिवेशनल स्पीकर होऊ नका. तुम्हाला चांगले मित्र मिळत, गणेश पलीकडे गणेशजी बसले तेवढे छान बोलतात ते. आणि ते मगाशी ते सचिन गायकवाड कुठं सुनील गायकवाड, त्या पोराचं मला लई कौतुक वाटतंय. तुम्हाला नाही माहिती, लॉकडाऊन मध्ये त्या पोराने माझ्या विरोधात लिहिलं फेसबुकवर. काय म्हणलं माहिती का, लई शहाणा झाला म्हणजे तांदळ याच्याकडे काही 1 मिनिट पण नाही. आणि असाच लोकांना मोटिवेट करतोस का काय. त्याच्यात आमचा मित्र आहे मयूर सुळे, नाव विसरून गेलो मी, योगेश नाळे. हा योगेश त्याला समजून सांगतो, तसं नसतं रे सर, खूप चांगले. ते म्हणता नाही ते माणूसच खराब आहे. सांगायचं एक आहे, पण त्याला आज कळालं होतं, आज मला म्हणलं होतं माझ्या भाषणात नाव घेतलं की उद्योजक झाल्यानंतर आपण इतरांना फार मोटिवेट नाही करू शकत, आपल्याला आपल्यातून वेळ मिळत. आणि आपण किती जणांना हात देणार. म्हणजे एखादं भाषण असेल, एखादं पुस्तक असेल, त्यातून मी लोकांपर्यंत पोहोचलो, पण तुम्हाला दरवेळेस लय जणांना वेळ देता येत नाही, आणि नाही देता येत ते सुद्धा चांगलं. आणि मी म्हणतो वेळ द्यायचाच कशाला ना, काय बोलायचं ते एकदा बोलून टाका फेसबुकवर. पण नंतर काय होतं, असं थोडं मोठं झालं का, आता सागरच्या नोटात आता मी तर मोठा झालो ना, मग मी समाजाचं भलं करणार. अजून 10 वर्ष नाही केलं समाजात बरं चालतं. कारण काय होतं माहिती, मला बी असाच एक अनुभव आला. मला पण 2013ला एक अवॉर्ड मिळाला. आता स्वकौतुकच करायचं म्हणलं, मला पण अवॉर्ड मिळाला. मला लंडनचा अवॉर्ड मिळाला होता, प्रिन्स चार्ल्स, 130-140 देशांमधून. आणि मग ते अवॉर्ड मिळालं मला असं वाटायला लागलं ना, आता ह्या पुरस्काराने माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे, आणि मी जे समाजाचं देणं लागतो ते मी दिलं पाहिजे. असे फिल्मी डायलॉग यायले डोक्यात. खराटा फिरला 4 वर्ष समाजाचं देणं देता देता, आणि समाज द्यायला लागले की सोबत हातच ओढतंय. त्याच्यामुळे काय करायचं, आपण आपला हात कंट्रोल ठेवायचा. आणि मग मला पण लय कळलं, आता जसं मी बनवलंय तसं तुम्हीही बनवू शकता, तुम्हीही मोठं स्वप्न बघा. असं म्हणता म्हणता माझंच स्वप्न छोटं झालं. आणि नंतर मला वाटलं मी लय ग्रेट आहे, आणि लय ग्रेट मध्ये गेलो 2 कोटी रुपयाला. आणि 2016चा विषय होता, जे कळत नाही त्याच्यात धंदा करू नये. मग मला कोणी म्हणलं पर्यावरणात धंदा करा, मला अजूनही मिळ लागला नाही नेमकं तुम्ही काय करताय. मला एवढं तर कळालंय की तुम्ही चॅप्टर आहेत, आणि हे समाजात चॅप्टरची किंमत बी नाही. तर मला पण असं वाटलं की अरे मी भारी आहे. मी घुसलोय त्या क्षेत्रात, कम्प्युटर सॉफ्टवेअर. मला कोणतरी अमिताभ बच्चनने आयडिया दिली, मला ग्लोबल रिलेशन पाहिजे, सॉफ्टवेअर कंपनी टाका. आम्ही निवळ गुत्तेदार, रस्ते बनणारे, हे करणारे. आणि मला म्हणले सॉफ्टवेअर कंपनी टाक. मी टाकली सॉफ्टवेअर कंपनी. आणि सॉफ्टवेअर कंपनी टाकलं तर ते ऑफिस पण असंच होतं, 30-40 जण घेतले. मी जायचं कंपनीत, एम्प्लॉयकडे बघायचं काय करायला लागला, ते म्हणायचं थिंकिंगचा बिझनेस. आता आम्ही कॉन्ट्रॅक्टर, आम्हाला वाटायचं खड्डे खंड तर लेबरनी काम केलं, थिंकिंगचा मी पगार द्यावा लागतो एवढं कधीच नव्हतं आमचा. आणि मी थिंक करतोय, महिन्यावर थिंक करतोय. वर्ष गेलं, एक ऍप्लिकेशन भरायचं होतं, त्या थिंकिंग मध्ये मी गेलो 1.5 कोटी रुपयाला. अरे म्हणले जरा चुकायला लागले. शेअर मार्केट सारखा आम्ही स्टॉप लॉस केला, कंपनी बंद केली, 1.5 कोटी रुपयाला गेलो. सगळ्यात वाईट का असतं माहिती आहे का, प्रॉफिट मध्ये कंपनी असली ना तर माणूस सगळ्याला प्रसन्नतेने बोलतो, आणि त्याला सांगतो असं करायचं असतं, असं असतं. पैसे आहेत ना अकाउंटला, जगात सगळ्यात मोटिवेशन काय तर अकाउंटला पैसे. अकाउंट मायनस मध्ये ना सीए परेशान, बँक परेशान, बाहेरून व्याजाने घेतले असेल तर मग तर बेहाल. आणि त्याच्यात पण आम्ही पैसे बाहेरून घेतलेले कायम झाप्यासारखे इकडे तिकडे बघायचे, पुढे फोन येतील पैसा. असला घाण गेलं 2017. त्याच्यात वाईट काय झालं, त्याच्यात मला एक जण म्हणला, ते दिल्लीत एक कार्यक्रम आहे आणि भारतातले सगळे यंग एंटरप्रेन्योर्स तिथे आलेत, त्यांना तुम्हाला इन्स्पायर करायचं.
आम्हीच गड्ड्या यांना इन्स्पायर करा. ते बी राष्ट्रपती भवनमध्ये गेलो. राष्ट्रपती भवनमध्ये प्रणव मुखर्जी राष्ट्रपती, तेव्हा मी स्टेजवर गेलो, दिलं 5 मिनिटं भाषण, पण ते दर्द होतं ना आतमध्ये, 1.5-2 कोटी रुपये जाग्यावर गेले. आणि बाहेर आलो तर एक लक्ष्मी व्यंकटेशन म्हणून आहेत, आपल्या व्यंकटरमण राष्ट्रपती, त्यांची मुलगी. तर म्हणलं, सर क्या हुआ आपका तो चेहरा बहुत गिरा हुआ है. म्हणलं जरा लॉस में. कैसे क्या लॉस में? मैं तो तुम्हें टाइम्स पे देखना चाहती थी, तुम 2 करोड. ते चुकलं म्हणलं, ते गांधी म्हणले ना खेड्याकडे चला. आम्ही खेड्याकडचे वळू घेतले अंगावर, आणि ते वळू लय खतरनाक नाही का, कधीच करायचं नाही हे. ते काकाचा मुलगा घे की त्याला जॉबला. आम्ही लगेच घेतलं की त्याचे पाय टेबलवर, लगे मामाचा मुलगा काकाचा मुलगा. आपला नाही मी कृष्ण झालो आता. फिलिंग असते ना, आय एम द ग्रेट. माणूस लगेच देवता होतो बरं का काही दिवसात, स्वतःला राव खाते देवता होणं. आणि मग ते देवता झाल्यासारखं वाटलं मला. आणि मग त्या म्हणल्या, तुम चलो चाय पियेंगे, बताओ कैसे डूब गए. म्हणलं काही नाही, काकाचा मुलगा होता, एक मामाचा होता, एक काही इकडचे तिकडचे मित्राचे मित्र होते, ते सगळे कंपनीत घेतले, सॉफ्टवेअर टाकली आणि डुबलो. म्हणलं 2 कोटी रुपये. ते म्हणले, तू गीता वाचली का गीता? म्हणलं हो. कुणी कुणाला सांगितली? म्हणलं कृष्णाने अर्जुनाला सांगितली. कुठं सांगितली? म्हणलं रणांगणावर सांगितली. अरे म्हणलं पण जिगरी दोस्त सुदामा होता, गीता सुदामाला सांगायला पाहिजे होती ना नियमाने. दोस्त आहे म्हणल्यावर हे कृष्ण कुठं मित्र आहे म्हणले त्याचा. म्हणलं अरे हा. त्या म्हणल्या तू गीता सांगितली सुदाम्याला, आणि सगळे सुदामे गोळा केले म्हणून कंपनी डुबली. मला आयुष्यात सुदामे जवळ करायची नाही, कृष्णच ऐकायचं. कृष्ण काय म्हणला, सुदाम्या तुझे पोहे खातो, तुला घर बांधून देतो, तुला कपडे देतो, तुला मटण देतो, तुला काय रणांगणावर मी घेत नाही बाबा. त्या एकदा का सुदाम्याला घेतला असतं रणांगणावर, सुदाम्या काय म्हणला असता, तुझा तो कर्म सिद्धांत मला पटलेलाच नाही. चक्कर आली असते कृष्णाला. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की आपल्या प्रेमिसेस मध्ये आता काम आपलं एक येतं की आपल्याला अर्जुन शोधायचं, आणि तिथं तुम्ही चांगल्या पद्धतीने करतात. तर तुम्हाला येणारं वर्ष हे सगळ्यात चांगलंच जाणार आहे. मला असं वाटायचं की यार करोना आला आणि पृथ्वीने स्वतःला हिल करून घेतलं. लोकांना ओझोनचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. मी उगाच रिलॅक्स झोपलो, म्हणलं त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे नाही का असं टेन्शन येत असं, ओझोनचा वैपिंग झाला, ओझोनचा वैपिंग झाला. आणि तेव्हापासून आम्ही झाडाकडे बघणार. पण आता सगळ्यांनी पर्यावरणाचं महत्त्व समजून सांगितलं. मी स्वतः झाडं खूप लावलेली आहेत, मी काही त्याचा उपभोग करत नाही. पण झाडं लावणं, आणि मला सगळ्यात भारी वाटलं हायटेक. तुम्ही इतके हायटेक खतरनाक की तुम्ही दिवा ऑटोमॅटिक आणला आणि झाडावर बांधला लागला. म्हणजे हे दिव्याची पद्धत, म्हणजे हे सगळं टेक्नॉलॉजी जबरदस्त. आणि तुम्हा नवरा बायकोंना मला एकच सांगणं आहे की तुमच्या दोघांमधली एनर्जी निश्चितच येणाऱ्या कपललाच इन्स्पिरेशन देईल. की बायकोने नवऱ्यासोबत आणि नवऱ्याने बायकोसोबत हातात हात घालून जाणं, याला काय म्हणतात. तर तुम्ही येणाऱ्या काळातल्या सगळ्या स्वतःच्या डेअरिंगवर लग्न करणाऱ्या आणि स्वतःच्या डेअरिंगवर एंटरप्रेन्योर होणाऱ्या आणि मोठे स्वप्न बघणाऱ्या सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन असतात. तुमची कंपनी, माझी नाही इच्छा आहे की तुमचं ऑफिस बीडला हवं म्हणून. तुमचं ऑफिस कुठं कतारला असावं, कुठं नार्सिडॅमला असावं, कुठं याला फ्रँकफुटला असावं. ग्लोबल स्वप्न बघा. आणि ही कंपनी जशा तुम्ही, मला कमाल वाटलं 13 वर्ष झाली 15 कंपन्या उभा केल्या. जरा थांबा, आम्हाला काय कॉम्प्लेक्स देता की 15 कंपनी इतक्या फास्ट उभ्या केल्या. तर तुमच्या अशा 100 कंपन्या हवा. मग अशी सरांनी सांगितलं की तुमचा IPO यावा, तर तुम्ही लवकरच लिस्टेड व्हाव्यात आणि तुमची कंपनी 40,400, 400, 4,000वर जावी. पण पैसा डझंट मॅटर. असंच प्रेम तुम्ही देत राहा. कारण की आपापला पैसे किती असले तरी आपल्याला हसता आलं पाहिजे, आपल्याला चांगलं वागता आलं पाहिजे. आपल्याला चांगलंच वागताच नाही आलं तर त्या टर्नओव्हरला काहीच किंमत नसते. तर तुम्ही असंच हसत राहा, असंच लोकांना इन्स्पिरेशन करत राहा, लोकांचं कौतुक करत राहा. तुमची सगळी टीम खूप छान आहे, तुमचा सगळा परिवार खूप छान आहे. जो विथ फॅमिली आला 9 वाजले तरी ते जेवणाच्या तिकडे बघा बफेकडे काय, ह्याच्यात त्यांचं क्रेडेन्शियल मला लक्षात आलंय. तर तुम्हा सगळ्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या एखाद्या कार्यक्रमाला निश्चित मला बोलवा असा संदेश देतो आणि थांबतो. धन्यवाद.